डॅड पिऊन टुल्लय. अब मौके पे चौका. अगं पण त्याला दारू दिली कोणी? तू Who else? आता बघ त्याच्याकडनं खरं कसं काढते ते. डॅड, मला प्रॉमिस केलं होतंस ना पुन्हा ड्रिंक नाही करणार. मग का केलं सांग ना. मला ना आता ड्रिंक्सवर रावतच नाही. पण बा मला एका गोष्टीचा आनंद आहे. माझी अनु आता सुधारली. मग तू पण सुधार ना आता. हा, सोड ना ड्रिंक प्लीज. आणि डॅड, मला एक गोष्ट खरं खरं सांगशील? बोल. डॅड, कमळीने मला ना सगळं सांगितलंय. तिने जे सांगितलंय ते खरं आहे का? आईला पण सांगितलं ना? हो, आजीला पण तिने सगळं सांगितलं. पण तू सांग ना, तू असं का केलंस? हा, तू का माझ्यापासून हे लपवलं? तुला माझ्यावर विश्वास नव्हता, ट्रस्ट नव्हता? तुला काय वाटलं ही गोष्ट मी सगळ्यांना जाऊन सांगेन? अरे मी नसती सांगितली, पण तू मला सांगायला पाहिजे होतं ना. का नाही सांगितलंस तू मला? डॅड, का केलंस असं सांग ना. माझ्याकडे पर्याय नव्हता बा. तू, तुझी आई, आत्या फार वाईट विचित्र वागत होता. त्यात आई आजारी पडली. आईला कसं वाटतं. मग माझ्याकडे एकच पर्याय होता. कमळी. म्हणून मग मी कधीच तुला रेकॉर्ड करायला सांगते. रेकॉर्ड माझ्याकडे फोन नाही, तुझ्याकडे कर ना. सगळं आईसाठी केलं मी. माझं दुसरं काही स्वार्थ नव्हता. डॅड, आय एम सो सॉरी. मी ना ऍक्च्युली झोन आउट झालेले. तर पुन्हा बोलशील का प्लीज? प्लीज ती गोष्ट बोल ना. तू काय बोलत होतास? कमळी तुझी खरी मुलगी नाहीये ना? डॅड, तू किती पैसे दिलेत तिला सांग ना. हा सगळा तुझा प्लॅन होता ना? सांग ना. तू आत्ताच सांगत होता ते पुन्हा रिपीट कर ना फक्त एकदा. डॅड, फक्त एकदा. डॅड, बोल ना. कसा वेगळा माणूस आहे, पुन्हा झोपून गेला. आणि तू पण, तुला आधी कळत नाही का ग? इतक्या वेळपासून बोलत होती रेकॉर्ड कर. इडियट कुठली. ए, थोबाड सांभाळायचं. आता इथेच फोडून टाकेन थोबाड तुझं. अति करायचं नाही. अति तुझं होतं. खरं बोललं की टोचतं ना. मी बोलत होती रेकॉर्ड कर तेव्हा नाही केलं. आता का? हा, हे युजलेस रेकॉर्डिंग घेऊन काय करणार आहेस तू? सर, तुमचा मूड नसेल तर राहू द्या. मी घरी जाऊन अभ्यास करतो. नाही 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 सॉरी. आय एम सॉरी. माझं लक्ष नव्हतं. प्लीज परत एकदा वाचतेस? काय झालं? माझ्यामुळे डिस्टर्ब होत आहे का तुम्हाला? नाही, इट्स ओके. मग तू शिकव तिला. मी इथे बसून बघते. तसंही कॉलेजमध्ये तुझं लेक्चर अटेंड करायचं होतं, ते काही जमलं नाही. सो यही सही. आय होप यू डोंट माइंड. नाही नाही, नॉट अ प्रॉब्लेम. बस. हां, कंटिन्यू.
बंद करतेस का गं? तुझ्या वयामध्ये किती बोलतेस? मूर्ख मुलींनो, गप्प बसा. अगं तिला सांग तू. अगं काय काय कोंबडी सारख्या झुंजताय का तुम्ही? तू हट. अरे काय शब्दाला किंमत आहे की नाही? इथे प्रसंग काय आहे? प्रसंग काय सांग ना. तिला जे काही शोधायचंय, काय करायचंय त्याविषयी काही ठरवाल की नाही तुम्ही? काय ठरवायचंय हा? मी काय म्हणते, राजांच्या तोंडातून वधवून घेण्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आपण म्हातारीकडे जाऊया आणि तिला सगळं सांगून टाकूया. विषय संपला. चल 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 चल. चल पड्डीशी जाऊया आणि आटपून टाकूया विषय. ग्रॅनी आजी इथे ये सर ये. तू एक गोष्ट सांग, त्या मॅड आजीला किती ट्रस्ट आहे त्या कमळीवर माहितीये ना, आणि तू तिलाच सांगायला चालली आहे कमळीबद्दल. ती तुझ्यावर उलट येईल आणि तुलाच बोलेल, पनिशमेंट देऊन टाकेल पुन्हा. एक मिनिट, कमळीला घराबाहेर काढायचा दुसरा कुठला मार्ग तुझ्याकडे आहे का? तुझ्याकडे आहे? मी विचार तरी करेन. मी तुझं तुझ्यावर काहीतरीच विचार आहे. करते. फक्त तुला घरात बसायचं रूप आहे, आहे. आहे, काही आहे, त्याच्यात नाही. आहे. माझ्याकडे मार्ग आहे. सांग ना. बोलू देशील तर ना. एक कमळे, तू आजपर्यंत मला इतका त्रास दिलायस ना, इतका त्रास दिलायस ना, तर आता तुझ्या उर्वरित आयुष्यामध्ये मी तुला 10 पटीने त्रास देणार. नाही तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं, नाही तुझ्या आयुष्यामध्ये वादळ आणलं ना, तर नाव नाही सांगणार एक कामिनी. आता तुझ्या आयुष्यामध्ये येणार ते फक्त कामिनी नावाचं वादळ, आणि त्या वादळामुळे तुझ्या आयुष्याची नौका अशी दोलायमान व्हायला लागेल, तिची दाईना उडेल, अशी मारून टाकेन ना, कुठे फेकून देईन कळणार सुद्धा नाही. आता सुरू होणार आहे कामिनीचा नवा डाव. ठीक आहे, तुला मोलॅरिटी माहिती, मोरॅलिटीचं माहिती. अरे साधना मावशी, या ना, या. ठेवा. थँक्यू. तुम्ही प्लीज खाऊन घ्या. आपल्या सगळ्यांसाठीच खायला आणलंय. थोड्या वेळासाठी एकत्र खाऊन घेऊया, मग तुम्ही कंटिन्यू करा. नाही मला नको. काय नकोय? आज माझ्यासाठी तुला खावंच लागेल. थँक्यू. थँक्यू. जमतंय ना मला शिकवायला? मस्तच. छान शिकवतोयस सुद्धा, आणि मला कळलंही. सर बसा बसा बसा. काय झालं? वर बघा वर बघा. चौकस. वर बघा वर बघा वर बघा.